महाराष्ट्रातील प्रसिद्ध खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेला रामनवमी दिवशी हळदी समारंभाने सुरुवात झाली असून आज नाथाष्टमी निमित्त गोरज मुहूर्तावर श्रीनाथ जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर तसंच जोगेश्वरी मंदिरात बैठी पूजा बांधण्यात आली। सकाळी नित्योपचार झाल्यानंतर परंपरेनुसार ग्रामस्थांच्या वतीनं नैवेद्य अर्पण करण्यास प्रारंभ झाला। आज दिवसभर जोगेश्वरी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं। सायंकाळी 5 वाजता लग्न सोहळ्याचे मानकरी मेटकरी यांचे मंदिरात आगमन झालं। त्यानंतर श्रींनी शाही लवाजम्यासह लग्न सोहळ्यासाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान केलं। जोगेश्वरी मंदिराजवळ पालखी सोहळा आल्यानंतर मंत्रोच्चारात लग्नविधी करण्यात आले। त्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला। दुपारतीनं बगाडासह ग्रामप्रदक्षिणा घातली व सोहळ्याची सांगता झाली। यावेळी नामदेव पाठक व सागर उपाध्ये यांनी पौरोहित्य केलं। विनोद पुजारी यांनी निवेदन केलं। लग्न सोहळ्यावेळी सांगलीच्या मुळे परिवाराचा सनई चौघडा, आटपाडीच्या महाराष्ट्र बँड व अश्व यामुळं वातावरण आणखीनच मंगलमय बनलं। यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणाबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्यानं पालखी मार्गावरील अडथळे आजही कायम होते। याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। विवाह सोहळ्यानंतर भाविकांना दिनांक 25 एप्रिल रोजी होणाऱ्या सासनकाठी व पालखी सोहळ्याचे वेध लागलेत।